एकदा एक गाढव आणि कुत्र्यामध्ये पैज लागलेली असते. दोघेही धावत निघालेले असतात. 3 गावे ओलांडून पुढे गेल्यावर एक सिंहासन होते. तो जो अगोदर जाईल ना त्याला त्यावर बसायला मान मिळेल. दोघेही धावत निघतात. कुत्र्याला नक्की माहीत असते की पैज मीच जिंकणार आणि गाढवालाही नक्की वाटतं की मीच जिंकणार. दोघेही धावत धावत निघतात. कुत्रा गाढवापेक्षा पुढे असतो. पहिलं गाव लागते. गावातील काही कुत्री त्या कुत्र्याला अडवत असतात. त्यातून तो संघर्ष करून पुढे जाण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो. तेवढ्यात मात्र पुढे जातो. कसाबसा कुत्रा दुसऱ्या गावाकडे जातो. तिथे सुद्धा पहिल्या गावाप्रमाणेच काही कुत्री पुन्हा अडवतात. त्यात खूप भांडण लागतं. गावातील कुत्रे त्याला खूप चावतात. तो घायाळ होतो आणि पुन्हा तो तिथून निघतो. इकडे मात्र गाढव तिसरे गाव ओलांडून सिंहासनापर्यंत जातो आणि आरामात वर बसून त्या सिंहासनापर्यंत पोचतो. कुत्रा मात्र तिसरे गाव ओलांडून सिंहासनापर्यंत येईपर्यंत अर्धमेलेला झालेला असतो. धड चालताही येत नव्हतं. निराश होऊन डोळ्यात अश्रू आणून गाढवाला नमस्कार करतो. हे पाहून गाढवाला वाईट वाटते. गाढव म्हणतो, मित्रा, माझी योग्यता नसताना सुद्धा सिंहासनावर बसल्यामुळे नाराज आहे का रे तू? तेव्हा कुत्रा म्हणतो, मित्रा, तू मोठा झालास रे, ह्याचं मला अजिबात दुःख नाही, पण माझ्याच लोकांनी मला मोठे होऊ दिले नाही ना, याचं खूप वाईट वाटतं रे. इथे हेच लक्षात घ्यायचं की आपली माणसंच आपल्या प्रगतीला आडवी येतात. त्याचं खूप दुःख मनाला लागतं. हेच खरं.